शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सध्या पक्षाविन आहेत. मात्र गेल्या काही दिवसात त्यांची भाजपसोबतची जवळीक ही वाढताना दिसते. बीड नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात ते सरळ भाजपच्या बाजूने काम करतायत. म्हणजे सोमवारी 1 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर येणार असल्यानं त्यांच्या उपस्थितीत क्षीरसागर भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण अनपेक्षितरित्या क्षीरसागर यांनी फडणवीसांचं स्वागत केलं, त्यांना अगदी गुलाबाचं पुष्पही दिलं. पण काही वेळातच ते तिथून निघून गेले. व्यासपीठावरही दिसले नाहीत आणि त्यांचा पक्षप्रवेशही झाला नाही. मात्र थोड्याच भेटीत झालेल्या कानगोष्टींमुळे मात्र राजकीय चर्चांना उधाण आलं. याआधीच 4 दिवसांपूर्वी झालेल्या पंकजा मुंडेंच्या प्रचार सभांनाही क्षीरसागर अनुपस्थित होते. त्यामुळे फडणवीस आणि क्षीरसागर यांच्या कानात नेमकं काय बोलणं झालं आणि पुढे क्षीरसागर कोणता राजकीय मार्ग स्वीकारणार याबाबत मात्र चर्चेला सुरुवात झाली. क्षीरसागर यांच्या राजकीय प्रवेशाकडे जर पाहिलं तर त्यांनी पंचायत समितीपासून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. उपमंत्री ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 2014 ते 2019 या काळात राष्ट्रवादीत धनंजय मुंडेंची वाढती ताकद आणि क्षीरसागर यांची अस्वस्थता सर्वांना जाणवत होती. मग 2014 मध्ये राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातले एकमेव आमदार असूनही पक्षाने त्यांच्या पुतण्याला म्हणजे संदीप क्षीरसागर यांना बळ दिलं आणि त्यामुळे ते खरं तर नाराज झाले. परिणामी 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात जाऊन डॉक्टर प्रीतम मुंडेंच्या प्रचारात सहभाग घेतला. तौलिक महासभेतील राष्ट्रीय पदाधिकारी असल्यामुळे त्यांचा पंतप्रधान मोदींसोबतही फोटो चर्चेत राहिले. फडणवीस आणि मुंडेंशी असलेला सलोखा पाहता ते भाजपात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण एका म्याणात 2 तलवारी राहू शकत नाहीत या म्हणीप्रमाणे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना मंत्रीपद आणि उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव त्यांच्या पुतण्याकडूनच झाला. आणि मग यानंतर नगरपालिकेतील भूमिपूजन प्रकरणावरून शिवसेनेनं त्यांच्यावर कारवाई केली. विधानसभेत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून नंतर मागेही घेतला. आता नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना पुन्हा त्यांचा भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करण्याचा मनसुबा किंवा त्याविषयी चर्चा झाल्या. मात्र मुंडे आणि क्षीरसागर सख्य राहिलेलं नसल्यानं त्यांचा कोणत्याही पक्षात प्रवेश झालेला नाहीये. सध्या ते भाजपच्या प्रचारात सक्रिय असले तरी प्रचार वाहनांच्या बॅनरवर त्यांचा फोटो नाही. काही नगरसेवकांनी लावलेल्या पोस्टरवरच त्यांचे फोटो दिसून आलेत. या राजकीय हालचालींमधील 2 मुद्दे विशेष लक्ष वेधेत. एक म्हणजे पंकजा मुंडेंच्या सभा किंवा प्रचारात क्षीरसागर अनुपस्थित आहेत आणि दुसरी म्हणजे आज फडणवीसांचं म्हणजे 1 डिसेंबरला फडणवीसांचं त्यांनी बीडमध्ये स्वागत केलं, पण ते भाजपच्या त्या प्रचार सभेलाही गेले नाहीत आणि त्यांचा अधिकृत पक्षप्रवेशही झाला नाही. म्हणूनच फडणवीसांनी त्यांच्या कानात नेमकं काय सांगितलं आणि क्षीरसागर पुढे कुठला राजकीय ट्रॅक स्वीकारणार याकडे आता सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय. त्यामुळे आता जयदत्त क्षीरसागर हे भाजपात जाणार, राष्ट्रवादीकडे वळणार की स्वतंत्र शक्ती म्हणून मैदानात उतरणार याविषयी खरं तर बीडच्या राजकारणात आता पुढे काय घडतं हे पाहणं निर्णायक असणार आहे. आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.